श्लोक 28वा आणि 29वा यांचा आपण एकत्र विचार करणार आहोत. प्रथम श्लोक 28वा पाहू. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. अर्थ: जसे नद्यांचे वेगवान अनेक प्रवाह समुद्राचे दिशेने धावत जाऊन त्यातच प्रवेश करतात, तसेच हे भगवंता तुझ्या विश्वरूपाच्या या दैदिप्यमान मुखामध्ये हे सर्व नरलोक श्रेष्ठ वीर प्रवेश करीत आहेत, असे अर्जुन इथे सांगत आहे. विवरण: सर्व नद्यांच्या पाण्याला खूपच वेग असतो. या वेगवान प्रवाहांनी आपला वेग कितीही वाढविला किंवा नदीने कितीही उग्र रूप धारण केले तरी त्यांचे सर्व प्रवाह शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. त्याचप्रमाणे या पृथ्वी तलावरील मानवांनी कितीही पराक्रमाच्या, शौर्याच्या, विद्वत्तेच्या गोष्टी केल्या तरी ते शेवटी मृत्यूच्या कराल दाढांखाली चिरडले जातात. यातूनच कोणाची सुटका नाही, असेच जणू भगवंत अर्जुनाला इथे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सत्य आपण सर्वांनी, प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे आणि असेच जणू काही इथे भगवंत सुचवित आहे असे आपण समजूया. आता श्लोक 29वा. यथा प्रदीप्त्वञ्जलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः. अर्थ: पेटलेल्या अग्नीत जणू मरण्यासाठीच मोठ्या वेगाने पतंग ज्याप्रमाणे उड्या टाकतात, अगदी त्याचप्रमाणे या विराट रूपाचे जबड्यात हे सर्व लोक मरण्यासाठी मोठ्या वेगाने शिरत आहेत, असे अर्जुन इथे पाहत आहे आणि तो तसे वर्णनसुद्धा करत आहे. विवरण: पतंग हा फुलपाखरासारखा अत्यंत नाजूक पंख असलेला एक कीटक आहे. ते नेहमी हिरव्या गवतात राहतात. यांना रात्रीचे वेळी कोठेही जरी प्रकाश दिसला की ते त्या प्रकाशाच्या दिशेने जातात. त्यावर लुब्ध होऊन किंवा मुग्ध होऊन त्याला स्पर्श करू पाहतात. मग कोठे अग्नी अगर दिवा पेटलेला असेल तर ते त्यावर झडप घालतात आणि त्याचा परिणाम म्हणजे ते मरून जातात. पतंगा दीपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण. असे अनेक जण त्यात जळून खाक झालेले पाहिले असले तरी सुद्धा मागाहून येणारे ते पतंग अग्नीपासून दूर जात नाहीत. आपला जीव वाचवायचा त्यांच्या मनात सुद्धा येत नाही, तर ते सुद्धा त्यामध्ये उडी टाकतात. त्याचप्रमाणे या रणांगणावरील सर्व लोक विराट रूपाचे जबड्यात जणू काही मरणासाठीच वेगाने धावत जात आहेत, असे अर्जुन पाहत आहे. पतंगाचे रूपक लक्षात घेतले तर या लढाईत लढण्यास उद्युक्त झालेले सर्व लोक लढाईत मरणार आहेत हे माहीत असूनही त्यापासून दूर जाऊ इच्छित नाहीत. आणि दुसरे असे की आपण सामान्य माणसे या आयुष्याचे रणांगणावर रात्रंदिवस लढतच असतो. त्यामध्ये भोग भोगणे, संग्रह करणे ह्यातच आपली सार्थकता आहे आणि असेच चिंतन आपण रात्रंदिन करीत असतो. दुर्योधनादी ते राजे लोक पतंगाप्रमाणेच मोठ्या वेगाने कालचक्ररूपी भगवंताच्या मुखात जात होते. ते अत्यंत वेगाने पतनाकडे म्हणजेच स्वतःचा नाश होण्यासाठी रात्रंदिवस धावपळ करीत होते. बहुतेक सर्व लोक क्षणिक सांसारिक सुखभोग, आराम, मान, आदर, मोठेपणा, समाजात मान्यता इत्यादीसाठी अनेक प्रकारचे कष्ट आयुष्यभर करीत असतात. ते प्राप्त करताना अनेक वेळा त्यांचा अपमान होतो, निंदा होते, नुकसान होते, चिंता वाढते, अंतःकरण जळत राहते. पण आयुष्याचे बळावर केवळ जिवंत राहण्याची खटपट ते सातत्याने करीतच असतात. पण एक दिवस मात्र ते आयुष्यसुद्धा संपून जाते आणि तो माणूस मरून जातो. म्हणूनच समर्थांनी असं सांगितलेलं आहे की देहे रक्षणा कारणे यत्न केला परी शेवटी काळ घेऊनी गेला. आपण कितीही प्रयत्न केले
तरी ह्या शरीराला तो काळ आहे, तो एक ना एक दिवस ग्रासून टाकणारच आहे. हे प्रत्येकाने इथे लक्षात घेतले पाहिजे. पतंग दीपकाच्या अथवा अग्नीच्या दाहक स्वरूपाला जाणत नसल्याने त्याला प्रकाशाचे आकर्षण वाटते आणि ते त्यावर झडप घालतात. मासासुद्धा अज्ञानानेच गळाला लावलेल्या त्या आमिषाला गिळतो. परंतु आम्ही लोक जाणत असताना सुद्धा विपत्तीच्या जाळ्यात फसविणाऱ्या कामनांना सोडत नाही. आपण परत परत त्याच्याकडे आकर्षित होत राहतो. असा हा मोहाचा महिमा आहे. अध्याय 3 मध्ये अर्जुनाने भगवंताला विचारले होते की जे अज्ञानी लोक आहेत त्यांचे हातून एखादी चूक नक्कीच घडू शकते, पण जे जाणते आहेत, विद्वान आहेत, ते सुद्धा असे चुकीचे आचरण का करतात बरे? अर्जुनाचा प्रश्न असा असतो आहे की अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन अपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. हा श्लोक 36वा आहे आणि त्याच्यावर भगवंतांनी दिलेले उत्तर आहे ते 37वा श्लोक असा आहे की काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. असे ह्या श्लोकाचे सार आहे. इथे आपण थांबूया.